हॅलो स्टुडंट्स, इंटरनल रिकन्स्ट्रक्शन हा टॉपिक आपला संपला आहे. 5 प्रॉब्लेम मी त्याचे घेतलेले होते ऑलरेडी. टुडे ऑनवर्ड्स वी स्टार्ट आर नेक्स्ट चॅप्टर, दॅट इज अमलगमेशन. अमलगमेशन हा तुम्ही FYला असताना शिकलेला आहात. ओके, काय व्हॉट डू यू मीन बाय अमलगमेशन? सो व्हेन 2 or more कंपनीज कॅरिंग ऑन सिमिलर बिझनेस, जेव्हा 2 कंपन्या एकसारखा बिझनेस करत असतात, गोज इंटू लिक्विडेशन, त्या विसर्जित होतात, बंद स्वतःला बंद करतात, अँड फॉर्म ए न्यू कंपनी, आणि ह्या दोन्ही कंपन्या एकत्र येऊन एक नवीन कंपनी स्थापन करतात. टू टेक ओव्हर देअर बिझनेसेस इज कॉल्ड अमलगमेशन ऑफ कंपनी. बघा, 2 कंपन्या एकत्र येतात. फॉर एक्झाम्पल, ए कंपनी अँड बी कंपनी. दीज 2 कंपनी कम्स टुगेदर, वाइंड अप देअर ओल्ड बिझनेसेस, गोज इंटू लिक्विडेशन, अँड फॉर्म ए न्यू कंपनी कॉल्ड सी कंपनी लिमिटेड. बरोबर, लक्षात आलं? अमलगमेशन म्हणजे काय? ए कंपनी आणि बी कंपनी एकत्र येतात आणि नवीन कंपनी स्थापन करतात, सी कंपनी. बट काय आहे? ए कंपनी आणि बी कंपनीचं बिझनेसचं नेचर मात्र काय आहे? सेम आहे. बघा, सातारा कंपनी अँड पुना कंपनी, 2 कंपन्या आहेत. सातारा कंपनी अँड पुना कंपनी मे कम टुगेदर अँड सेल देअर बिझनेसेस टू ए न्यूली फॉर्म बॉम्बे कंपनी. त्या आपला बिझनेस एका नवीन कंपनीला, बॉम्बे कंपनीला विकतात. सो काय आहे की का केलं जातं अमलगमेशन, किंवा काय आहे अमलगमेशन म्हणजे? जनरली बिझनेस कन्सर्न कॅरिंग ऑन सिमिलर बिझनेसेस कम टुगेदर विथ द आयडिया ऑफ forming a combined business with the objective of carrying on business on large scale and avoiding competition among their members. कशासाठी एकत्र येतात? तर त्यांचे छोटे बिझनेस असतात, त्यांना मोठ्या प्रमाणावर बिझनेस करण्याची इच्छा असते. म्हणून काय करतात ते, की लार्ज स्केलचे ॲडव्हान्टेजेस मिळवण्यासाठी. नंतर कॉम्पिटिशन असते, ए कंपनी आणि बी कंपनी या दोघांच्यात कॉम्पिटिशन असते. ही कॉम्पिटिशन अवॉइड करण्यासाठी त्या एकत्र येतात आणि आपला बिझनेस मिळून चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवण्यासाठी करत असतात. सो अमलगमेशन ऑफ कंपनी इन्व्हॉल्व्स मर्जर ऑफ 2 or more कंपनीज इंटू न्यू कंपनी. 2 किंवा त्यापेक्षा जास्त कंपन्या एकत्र येतात, मर्जर, बरोबर, आणि नवीन बिझनेस स्टार्ट करतात. आता याच्यासाठी काय गरजेचं आहे? दिस रिक्वायर्स लिक्विडेशन ऑफ ओल्ड कंपनीज अँड फॉर्मेशन ऑफ ए न्यू कंपनी. जुन्या कंपन्या विसर्जित कराव्या लागतात आणि मगच नवीन कंपनी स्थापन करावी लागते. दिस इन्व्हॉल्व व्हॉलंटरी लिक्विडेशन ऑफ ओल्ड कंपनीज. बरोबर आहे, कसलं कंपल्सरी नाही आहे, व्हॉलंटरी लिक्विडेशन करावं लागतं जुन्या कंपन्यांना, विथ द कन्सेंट ऑफ देअर शेअर होल्डर्स. त्यांचे जे काही शेअर होल्डर्स असतील त्यांची कन्सेंट त्यांना घ्यावीच लागते. अँड हू बिकम द शेअर होल्डर्स ऑफ द न्यू कंपनी. मग जुन्या कंपनीचे जे शेअर होल्डर्स आहेत हेच काय होतात? नवीन कंपनीचे पुन्हा शेअर होल्डर्स होत असतात. द अमलगमेटिंग कंपनीज आर नोन ॲज, फार महत्त्वाचा पार्ट आहे हा. The amalgamating companies are known as vendor companies and amalgamated company known as vendi company, purchasing company. म्हणजे जुन्या कंपन्या ज्या आहेत, ए कंपनी आणि बी कंपनी, जुन्या कंपन्या आहेत, ह्यांना काय म्हणायचं? वेंडॉर. आणि नवीन जी आपण सी कंपनी स्थापन केलेली आहे दॅट इज नोन ॲज वेंडी कंपनी. लक्षात आलं? ओल्ड कंपनीला काय म्हणायचं? वेंडॉर कंपनी, अँड न्यू कंपनी वेंडी कंपनी. ओके, सो आता ह्यात सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट का FY BComला सगळं झालेलं आहे, तरी परत पुन्हा मी तुम्हाला पुन्हा शिकवते. याच्यामध्ये परचेस कन्सिडरेशन PC फार महत्त्वाचं असतं. म्हणजे काय आहे की जुनी कंपनी बंद होते आणि नवीन कंपनी स्टार्ट होते. मग जुनी कंपनी बंद होत असताना त्यांना काय मिळतं? मोबदला. कन्सिडरेशन मीन्स काय? मोबदला. मग हा काय आहे? मग हा इक्विटी शेअर्समध्ये असू शकतो, प्रेफरन्स शेअर्समध्ये असू शकतो, डिबेंचर्समध्ये असू शकतो, कॅशमध्ये असू शकतो,
किंवा पार्टली इक्विटी शेअर्स असू शकतात, पार्टली डिबेंचर्स असू शकतात, पार्टली प्रेफरन्स शेअर्स असू शकतात, बरोबर आहे की नाही. मग हे काय आहे, परचेस कन्सिडरेशन प्रकार काय आहे सांगते पुन्हा एकदा. इन अमलगमेशन ए न्यू कंपनी ॲक्वायर्स द बिझनेस ऑफ ओल्ड कंपनीज फॉर ए सर्टन प्राईस विच इज नोन ॲज परचेस कन्सिडरेशन. ज्या किमतीला बिझनेस खरेदी करते नवीन कंपनी जुन्या कंपनीकडून त्याला काय म्हटलं जातं, परचेस कन्सिडरेशन. इट इज सॅटिस्फाईड. मग आता हे परचेस कन्सिडरेशन कसं पे केलं जातं, बाय पेईंग कॅश. काही वेळेस फक्त कॅश दिली जाते. अँड इश्युईंग शेअर्स अँड डिबेंचर्स ऑफ ओल्ड कंपनीज, डिबेंचर्स टू द ओल्ड कंपनीज. मग जुन्या कंपन्यांचे डिबेंचर होल्डर्स असतील, इक्विटी शेअर होल्डर्स असतील, यांना काय केलं जातं, कॅश आणि काही शेअर्स किंवा काही डिबेंचर्स दिले जातात. समजलं का परचेस कन्सिडरेशन काय असतं ते. ज्या किमतीला नवीन कंपनी जुन्या कंपन्यांकडून बिझनेस खरेदी करते दॅट इज नोन ॲज परचेस कन्सिडरेशन. सो हे परचेस कन्सिडरेशन जे आहे इट इज कॅल्क्युलेटेड विथ द हेल्प ऑफ 3 मेथड्स. म्हणजे कुठलीही एक मेथड याच्यापैकी यूज केली जाते. मेनली देअर आर 3 मेथड्स ऑफ परचेस कन्सिडरेशन. परचेस कन्सिडरेशनच्या 3 मेथड आहेत. कोणत्या आहेत, एक आहे लमसम मेथड, सेकंड आहे पेमेंट मेथड आणि थर्ड आहे नेट ॲसेट मेथड. ह्या तिन्हीपैकी सगळ्यात जास्त यूज होणारी मेथड आहे ती आहे नेट ॲसेट मेथड. ओके, आता काय आहे लमसम मेथड. सो इन धिस मेथड वन सिंगल प्राइस इज स्टेटेड फॉर परचेस ऑफ बिझनेस विदाऊट कन्सिडरिंग द इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूज ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज. काय केलं जातं, लमसम अमाऊंट सांगितली जाते. 1 कोटी, 10 कोटी, 20 कोटी, 50 कोटी, बरोबर. बाकीचा काही विचार केला जात नाही. आम्ही बिझनेस तुमचा 50 कोटीला खरेदी करतो. दॅट इज नोन ॲज लमसम मेथड. ओके, देन सेकंड पेमेंट मेथड. इन धिस मेथड परचेस प्राइस इज स्टेटेड इन द फॉर्म ऑफ पेमेंट्स टू ओल्ड कंपनीज सच ॲज शेअर्स, डिबेंचर्स अँड कॅश. या मेथडमध्ये काय केलं जातं की जी काही प्राईस द्यायची आहे ती प्राईस शेअर्समध्ये, डिबेंचर्समध्ये, कॅशमध्ये दिली जाते. ओके, देन थर्ड मेथड आहे नेट ॲसेट मेथड. आता नेट ॲसेट मेथड काय आहे, आफ्टर रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज नेट व्हॅल्यू ऑफ ॲसेट इज फाउंड अँड इट इज ट्रीटेड ॲज परचेस कन्सिडरेशन. आता थोडंसं मी तुम्हाला समजावून सांगते. नेट ॲसेट मेथड, नेट ॲसेट कॅल्क्युलेट करायची आपल्याला. नेट ॲसेट कॅल्क्युलेट करायची म्हणजे काय करायचं की आफ्टर रिव्हॅल्युएशन लँड अँड बिल्डिंगची, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, गुडविल एटसेट्रा ह्याचे रिव्हॅल्युएशन प्राईस असतात. समटाईम्स इट इज इनक्रीज, समटाईम्स इट इज डिक्रीज. काहीच्या वेळी काहींच्या किमती वाढलेल्या असतात, काहींच्या किमती काय असतात, कमी असतात. मग या सगळ्याची काय केली जाते, टोटल. त्यातनं काय करायचं, जी लायबिलिटी देणार आहोत आपण किंवा द्यायची आहे लायबिलिटी ती लेस करायची. लेस क्रेडिटर्स, लेस बिल्स पेएबल, बरोबर. आणि जी काय अमाऊंट येईल त्याला काय म्हणायचं, नेट ॲसेट मेथड. नेट ॲसेट मेथड म्हणजे काय, ॲसेट्स मायनस लायबिलिटीज. मोस्टली काय केलं जातं, नेट ॲसेट मेथडच यूज केली जाते परचेस कन्सिडरेशनला. कारण ॲसेट्सच्या व्हॅल्यू काय होत असतात, इन्क्रीज ऑर डिक्रीज होत असतात. कोणत्या 3 मेथड आपण डिस्कस केल्या, लमसम मेथड, पेमेंट मेथड आणि नेट ॲसेट मेथड. लमसम मेथडमध्ये काय केलं जातं, एक प्राईस सांगितली जाते, बरोबर. एक सिंगल प्राईस इज स्टेटेड, 50 कोटी, 100 कोटी ही सिंगल प्राईस सांगितली जाते. त्याच्यामध्ये शेअर्स वगैरे काही उल्लेख केला जात नाही. त्या प्राईसला बिझनेस परचेस केला जातो. दॅट इज नोन ॲज परचेस कन्सिडरेशन. सेकंड मेथड कोणती आहे, पेमेंट मेथड. मग या मेथडमध्ये काय केलं जातं की इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, डिबेंचर्स, कॅश असं कॉम्बिनेशन दिलं जातं. कशासाठी, परचेस कन्सिडरेशनसाठी. दॅट इज नोन ॲज पेमेंट मेथड. थर्ड आहे नेट ॲसेट मेथड. आता यामध्ये काय केलं जातं, ॲसेट्स मायनस लायबिलिटीज. ॲसेट्सची व्हॅल्यू कुठली घ्यायची असते, रिव्हॅल्युएशन, बरोबर. प्रॉब्लेममध्ये दिलेली असते रिव्हॅल्युएशनची, काही इन्क्रीज असते, काही डिक्रीज असते आणि अकॉर्डिंग टू दॅट त्या ॲसेटची आपण प्राईस घेतो. त्यातून लेस काय करायचं, लायबिलिटीज,
बरोबर. मग ही झाली नेट ॲसेट मेथड. आणि या पद्धतीने आपण काय करत असतो की परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करत असतो. लक्षात आलं. काय आहे अमलगमेशन? अमलगमेशन मीन्स काय आहे? व्हेन 2 or more companies come together and sell their businesses to a newly formed company is known as amalgamation. समजते? ओके. बरं, आता आपण काय करूया, एंट्रीज आपण पाहूया. अकाउंटिंग ट्रीटमेंट इन द बुक्स ऑफ अमलगमेटिंग कंपनीज और ओल्ड कंपनीज. आता जुन्या पुस्तकामध्ये एंट्रीज काय होतील? जुनी कंपनी काय होणार आहे? वाइंड अप करणार आहोत आपण, लिक्विडेशनमध्ये जाणार आहोत. बरोबर. मग आता यांचं काय आहे? पहिली एंट्री काय आहे? ट्रान्सफर ऑफ ॲसेट्स टू रिअलायझेशन अकाउंट. ॲसेट आपण काय करायच्या? पहिल्यांदा रिअलायझेशनला सगळ्या ट्रान्सफर करायच्या. मग एंट्री काय होईल? रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ॲसेट्स. समजलं. आता सगळ्या ॲसेट जरी आपण ट्रान्सफर करत असलो तरी फिक्टेशियस ॲसेट्स कोणत्या असतात? फिक्टेशियस ॲसेट्स प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डिस्काउंट ऑन शेअर्स अँड डिबेंचर्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. बरोबर की नाही? डेबिट बॅलन्स असतो ॲसेट साईडला लिहितात की नाही? तर ते काही ट्रान्सफर करायच्या नाहीत. म्हणजे सगळ्या जरी ॲसेट ट्रान्सफर करत असलो तरी फिक्टेशियस ॲसेट्स ट्रान्सफर करायच्या नाहीत. देन सेकंड, ट्रान्सफर ऑफ लायबिलिटीज टू रिअलायझेशन अकाउंट, व्हाईस वर्सा. बरोबर आहे ना? काय एंट्री होईल? सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. आता कुठल्या लायबिलिटीज ट्रान्सफर करायच्या? ओनली दोज लायबिलिटीज विच आर टेकन ओव्हर बाय द न्यू कंपनी. नवीन कंपनीने घेतलेल्याच ॲसेट काय करायच्या? ट्रान्सफर करायच्या. देन थर्ड एंट्री, परचेस ऑफ बिझनेस बाय न्यू कंपनी. आता आपल्या सी कंपनीने बिझनेस स्टार्ट परचेस केलेला आहे की नाही? ए अँड बी ह्या ओल्ड कंपनीज आहेत. आता ह्या सी कंपनीसाठी काय एंट्री होईल? न्यू कंपनीज अकाउंट डेबिट. म्हणजे आपली जर सी कंपनी असेल तर सी कंपनी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. समजा बिझनेस परचेस म्हणजे परचेस ऑफ बिझनेस बाय न्यू कंपनी ही थर्ड. पहिली एंट्री काय झाली? ॲसेट ट्रान्सफर. सेकंड एंट्री काय झाली? लायबिलिटी ट्रान्सफर. थर्ड एंट्री काय झाली? की परचेस ऑफ बिझनेस बाय न्यू कंपनी. आता ह्या न्यू कंपनीला आपल्याला काय करायचं आहे? PC द्यायचा, परचेस कन्सिडरेशन. मग आपण काय काय दिलेलं आहे ते द्यायचं. शेअर्स इन न्यू कंपनी, डिबेंचर्स इन न्यू कंपनी अकाउंट डेबिट, कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू न्यू कंपनी अकाउंट. बरोबर आहे की नाही? इथं न्यू कंपनीला डेबिट पडलं होतं, तर इथं न्यू कंपनीला काय पडणार आहे? क्रेडिट. त्या अमाऊंटचं त्यांनी काय काय दिलं? शेअर्स दिले, डिबेंचर्स दिले, कॅश दिली, ह्या सगळ्याची आपण काय केली? एंट्री केली. नेक्स्ट एंट्री आहे पेमेंट ऑफ रिअलायझेशन एक्सपेन्सेस. असेल तर द्यायच्या. आता इफ पेड बाय ओल्ड कंपनी, जर जुन्या कंपनीने रिअलायझेशनचे एक्सपेन्सेस दिले असतील तर एंट्री काय होईल? रिअलायझेशन अकाउंट डेबिट. कारण ओल्ड कंपनीच्याच अकाउंटमध्ये आपण काय करतो आहोत? एंट्रीज करतो. बरोबर आहे की नाही? मग काय होईल इथे? रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक. आणि इफ रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड बाय न्यू कंपनी, काही वेळेस काय होतं? न्यू कंपनी म्हणते की आम्ही येस वी आर रेडी टू पे, आम्ही नवीन रिअलायझेशनचे एक्सपेन्सेस द्यायला तयार आहोत. अशा वेळी हे ओल्ड कंपनीचं बुक आहे, मग इथं न्यू कंपनीने केलेले एक्सपेंडिचर येतील का? नाही. मग जर इफ रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड बाय न्यू कंपनी, नो एंट्री शुड बी पास्ड इन ओल्ड कंपनीज बुक्स. बरोबर आहे? ओल्ड कंपनीच्या बुक्समध्ये ही एंट्री येणार नाही. समजलं? ते नेक्स्ट, रिअलायझेशन ऑफ ॲसेट्स नॉट टेकन ओव्हर बाय द न्यू कंपनी. काही अशा ॲसेट्स असतात की ही नवीन कंपनी घेत नाही. बरोबर. मग ह्या ॲसेट आपण काय करत असतो? विकून टाकत असतो. बरोबर. मग काय विकले म्हणजे काय झालं? कॅश आली, कॅश ऑर बँक, कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. आता सेम वे काय होईल की जशी ॲसेट घेत नाही तशा काही लायबिलिटी पण नवीन कंपनी ॲक्सेप्ट करत नाही. मग ह्या काय करावं लागतात? ओल्ड कंपनीला पे कराव्या लागतात. मग त्याची एंट्री काय होईल? लायबिलिटी अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. बरोबर.
आणि मग काय करायचं आहे, क्लोजिंग करायचं आहे. कशाचं, रिअलायझेशनचं क्लोजिंग करायचं. बरोबर. मग आता समजा रिअलायझेशनची डेबिटची टोटल जास्त आली तर क्रेडिटला डिफरन्स राहिला. बरोबर. किंवा क्रेडिटची टोटल जास्त आली, डेबिटला आपल्याला टाकावं लागणार. मग अशावेळी एंट्री तुम्हाला माहिती आहे, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू शेअर होल्डर. आणि क्रेडिटचा बॅलन्स राहिला असेल तर शेअर होल्डर अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. समजलं. आणि मग याच पद्धतीने डिबेंचर होल्डर्सचं अकाउंट आपण क्लोज करणार, शेअर होल्डर्सचं अकाउंट आपण क्लोज करणार आहोत. समजले का. ओल्ड कंपनीच्या अकाउंटमध्ये काय एंट्री झाल्या त्या, ओके. बरं. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आपला पार्ट आहे तो म्हणजे गुडविल ऑर कॅपिटल रिझर्व आपल्याला नवीन कंपनीमध्ये कॅल्क्युलेट करावा लागतो. गुडविल मीन्स काय असतं रे, गुडविल मीन्स रेप्युटेशन. बरोबर आहे की नाही. मग हे रेप्युटेशन जेव्हा जुन्या कंपन्या चांगल्या पद्धतीने काम करत असतात त्यांचं मार्केटमध्ये रेप्युटेशन असतं. आणि मग हे कसं शो करतं, त्यांच्या ॲसेट्सला जर चांगली व्हॅल्यू आली तर काय आहे, गुडविल चांगला आहे. बरोबर आहे की नाही, ॲसेट्सला. आणि ॲसेट्सला जर काय आहे, कमी पाडून किंमत आली तर काय आहे, ह्यांचं मार्केटमध्ये गुडविल नाही. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, इफ द परचेस प्राईस एक्सीड्स द नेट व्हॅल्यू ऑफ ॲसेट. बघा काय सांगितलं मी, इफ द परचेस प्राईस एक्सीड्स नेट व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स. परचेस प्राईस नेट व्हॅल्यूपेक्षा जास्त असेल, द डिफरन्स इज कॉल्ड गुडविल अँड गुडविल इज शोन ॲट द बॅलन्स शीट ॲसेट साईड. समजलं. परचेस प्राईस जर नेट ॲसेटपेक्षा जास्त असेल तर गुडविल आहे, आणि परचेस प्राईस नेट ॲसेट्सपेक्षा कमी असेल तर तो काय आहे, कॅपिटल रिझर्व. अँड दॅट कॅपिटल रिझर्व शुड बी शोन ॲट द लायबिलिटी साईड. पुन्हा एकदा सांगू का, गुडविल कसं समजायचं, इफ द नेट व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स किंवा इफ द परचेस प्राईस असं सांगते, परचेस प्राईस एक्सीड्स नेट व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स. समजा परचेस प्राईस 50 कोटी आहे आणि काय आहे, नेट व्हॅल्यू किती आहे आपली, नेट व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स 40 lakhs आहे. 10 lakh काय आलं, गुडविल आलं. ओके. आणि परचेस प्राईस 50 lakh आहे आणि नेट व्हॅल्यू आहे 60 lakh. 10 lakhचं नुकसान आहे की नाही, हे कुठे दाखवणार आपण, लायबिलिटीच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ॲज ए कॅपिटल रिझर्व. समजलं. Since old companies have carried on business for some past period and thus acquired some standing in the market. बरोबर की नाही, ह्या कंपन्या खूप वर्षापासून आपला बिझनेस करत असतात आणि म्हणून मार्केटमध्ये त्यांचं काही स्टँडिंग असतं. फॉर दिस पर्पज इट मे बी व्हॅल्यूड सेपरेटली बाय यूजिंग स्पेसिफिक मेथड ऑफ व्हॅल्युएशन. काही वेळेस इंडिपेंडंट व्हॅल्युएशन करावं लागतं, तेव्हा त्याच्यासाठी वेगळीच गुडविल कॅल्क्युलेशनची मेथड आपल्याला कन्सिडर करावी लागते. ती आपल्याला इथे आत्ताच अभ्यासाला नाही आहे म्हणून मी ती जास्त डिटेलमध्ये घेतली नाही. काय काय घेतलं आपण, रिव्हिजन घेते एकदा. काय घेतलं, अमलगमेशनचं मिनिंग घेतलं. पुन्हा परचेस कन्सिडरेशन मीन्स काय घेतलं, परचेस कन्सिडरेशनच्या 3 मेथड्स घेतल्या, लमसम मेथड, पेमेंट मेथड, नेट ॲसेट मेथड. बरोबर. आणि त्याच्यानंतर काय केलं आपण की सगळ्या अकाउंटिंग एंट्रीज आपण घेतल्या याच्यामध्ये. बरोबर. ओल्ड कंपनीच्या. मग गुडविल कसं कॅल्क्युलेशन करायचं, अकाउंटिंग ट्रीटमेंट इन द बुक्स ऑफ न्यू कंपनी आपलं राहिलं. ओल्ड कंपनीच्या आपण घेतल्या होत्या. आता नवीन कंपनी म्हणजे आपली सी कंपनी आहे, तिच्यामध्ये काय काय एंट्री होतील, तिने बिझनेस परचेस केला म्हणजे काय होईल, बिझनेस परचेस अकाउंट डेबिट टू वेंडॉर कंपनी म्हणजे ए अँड बी कंपनी. बरोबर. आता सेकंड काय आहे, ॲसेट्स घेतल्या. मग ॲसेट्स अकाउंट डेबिट टू लायबिलिटीज टू बिझनेस परचेस. बरोबर.
ॲसेट किती रुपयाच्या घेतल्या आणि लायबिलिटी किती रुपयाच्या घेतल्या आणि त्यांच्यातला जो डिफरन्स असतो तो काय असतो, बिझनेस परचेस असतो. त्यानंतर मग परचेस कन्सिडरेशन म्हणून त्यांना काय दिलं त्या कंपन्यांना, मग फॉर डिस्चार्जिंग ऑफ परचेस कन्सिडरेशन वेंडॉर कंपनी अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल टू डिबेंचर टू कॅश ऑर बँक, असं वेगवेगळ्या प्रकारे आपण दिलेलं असतं. ते न्यू कंपनीमध्ये ह्या 3 एंट्री ह्या ठरलेल्या आहेत. कोणत्या आहेत 3? पहिल्यांदा आहे ती बिझनेस परचेस अकाउंट डेबिट, दुसरी आहे ॲसेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर आणि तिसरी काय आहे, डिस्चार्ज ऑफ परचेस कन्सिडरेशन. बरोबर, ह्या 3 एंट्री करायच्या असतात नवीन कंपनीमध्ये. त्यानंतर आपण गुडविल आणि कॅपिटल रिझर्व हे पण आपण शिकलो. समजलं. आता उद्याच्या लेक्चरला आपण काय करणार आहोत, प्रॉब्लेम घेणार आहोत. समजला. पुन्हा व्हिडिओ ऐका. ओके, बाय बाय.